कृष्णा आवटी सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडे जाऊया. कृष्णा, अजून सुद्धा दृश्य समोर येत आहेत, तितक्याच संख्येने कार्यकर्ते बघायला मिळत आहेत. मराठीसाठी आपल्याला हा मोर्चा बघायला मिळतोय, हातामध्ये बॅनर्स बघायला मिळत आहेत. काय उत्साह दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये, काय घोषणाबाजी सध्या सुरू आहे? नक्कीच आपण पाहू शकतो घोषणाबाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा ज्या घोषणाबाजी करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर पाहायला गेलं तर मनसे नेते संदीप देशपांडे, त्याचबरोबर शिवसेना नेते राजन विचारे देखील जे ते ह्या मीरा रोड या परिसरात आंदोलनस्थळी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर हे दोन्ही नेते जे आहेत ते दाखल झाल्यामुळे कुठेतरी मराठी माणसांना, त्याचबरोबर अनेक मनसे असतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर मराठीचा विजय असो देखील अशा घोषणा जे बाजी जे आहेत घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो मीरा रोड या स्टेशनच्या सर्व परिसरात जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे तो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. कुठेही म्हणजे आंदोलनकर्ते असतील किंवा कार्यकर्ते असो हे सर्वजण जे आहे ते स्टेशन परिसरात येऊ नये म्हणून देखील मोठ्या प्रमाणात जे आहे तो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आपण पाहू शकतो. मनसे नेते संदीप देशपांडे हे स्वतः जे आहे पश्चिम रेल्वेने प्रवास करत थेट मीरा रोड येथे जे आहे ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कार्यकर्त्यांना संबोधन देखील केलं जे आहे आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही वेळातच अगदी पाहायला गेलं तर काल रात्री 3:30 वाजता मनसेचे नेते अविनाश जाधव यांना देखील जे आहे पोलिसांनी काल ठाणे पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतलं होतं आणि त्यांना आता पुन्हा काही वेळापूर्वी जे आहे पोलिसांनी सोडलेलं आहे. आणि आपण पाहायला गेलं तर थोड्या वेळातच मीरा रोड या स्टेशन परिसरात जे आहे स्वतः अविनाश जाधव जे आहे ते दाखल होणार आहे. त्यांच्या सोबतच जे आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मनसैनिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत येणार आहे. त्याचबरोबर मराठी भाषा प्रेमी देखील जे आहे या स्टेशन परिसरात दाखल होणार. आपण पाहायला गेलं तर कालपासून जे आहे ते हे आम्ही ठरवणार, आमचा मराठी माणूस ठरवणार. इथे वेळ धंदा करायला आलायत ना, गपचूप धंदा करा. इथल्या राजकारणात ट्यावट्याव करू नका. नरेश सुरेश परे आमच्या कानाखालीच बसणार. नरेशने नाही शिकवायचं आम्हाला. नरेश चट्टीत राहायचं. ज्यांना श म्हणता येत ना त्यांनी आम्हाला शिकवायचं. आणि आम्हाला मराठी असल्याचा नुसता गर्व नाही, आम्हाला माज आणि आज आम्ही आमच्या एकजुटीने मराठी माणसांनी त्याचा माज दाखवलाय. इथे येऊन माज दाखवायचा, इथे माज आमचाच चालणार. त्यामुळे बाकी सगळ्यांनी चट्टीत राहायचं. हा संदेश आपण सगळ्यांनी मिळून एकत्र दिलेला आहे. थोड्या वेळात तिथे अविनाश जाधव यांचं आगमन होत आहे. काय चूक केलेली आमच्या अविनाशनी? मोर्चा काढणार, त्यांना मोर्चा काढायला दिला. सगळे गुजराती व्यापारी एकत्र आले त्याच्यामध्ये होते. आणि मग जर हे सगळं होतं त्यांना मोर्चा काढायला दिला. बरं, त्यांना काय म्हणाले मुख्यमंत्री की आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. अरे आम्ही कुठे बोललेलो आमच्यावर करू नका, आमच्यावर पण करा. अस्वलाला एक केस अंगावर आला काय, अंगावर केला काय फरक पडतोय. त्यामुळे मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही. जर मराठी माणूस चिडला तर काय होतं, त्याचा कसं रौद्र रूप होतं हे सरकारने आज मीरा भाईंदर मध्ये बघितलंय. आणि म्हणून मनापासून इथे जमले अभिनंदन करतो. अशी जर एकजूट सोडली, अशी जर एकजूट आपण सगळ्यांनी ठेवली तर कुठलाही नरेश आपल्या चट्टीच्या बाहेर येणार नाही. आपल्याला तुम्ही सगळेजण नरेश चट्टीच्या बाहेर येणार नाही. ही अशी एकजूट ठेवणार आहात तुम्ही सगळेजण. करून आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं. आज मोर्चात तेही सहभागी झाले. काही लोक
विचारत होते मुस्लिम लोक मराठी बोलत नाही, मग तिकडे काय नाही जात तुम्ही? आज मुस्लिम बंधूंनी या मोर्चामध्ये येऊन सांगितलं की हो आम्ही इथले मराठीच आहोत. हेही त्यांना उत्तर मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो. सगळ्या समाजातले लोक आलेले आणि काय सांगितलं, आम्ही सगळेजण फक्त आणि फक्त मराठी आहोत. आणि आम्हाला काय सांगतात, नाही तुम्ही हिंदू नाहीत, हिंदूंना मारताय. हो आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही. आम्ही हिंदू पण आहोत आणि मराठी पण आहोत. 1947 या भारताला स्वातंत्र्य मिळालं की नाही? तेव्हापासून आपण सगळेजण भारतीय आहोत, पण मराठी भाषा ही 6व्या शतकापासून आहे. म्हणजे आपण मराठी कधी बसतो आहोत? 6व्या शतकापासून आहोत. आज जेव्हा परकीय आक्रमण होतो भारतीय म्हणून आपण जातो अंगावर, पण जेव्हा मराठी म्हणून आमच्या अंगावर येऊ तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही, त्यांनी लक्षात ठेवावं. अविनाशच्या नावाचा आगमन झालाय, जोरदार टाळ्या. आता अविनाश जाधव थोड्या वेळ आपल्या बरोबर संवाद साधतील. माझी विनंती आहे थोडं मागे सरका, थोडं मागे सरका, मागे पाचशे थोडं मागे जा, म्हणजे आता जागा मिळेल मागे सरकायला. अविनाश जाधवांचं आगमन झालेलं आहे, जोरदार टाळ्या.